नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा भाग 2चा त्रिकोणमिती हा चॅप्टर बघणार आहोत. तर त्रिकोणमितीमध्ये सगळ्यात पहिला सराव संच जो आपला सराव संच 6 पॉईंट आहे त्यामधील 1 नंबरचं गणित पाहणार आहोत. तर पहिलं गणित बघा काय आहे ते. जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, साइनची किंमत दिलेली आहे आपल्याला आणि कॉस काढायचे, त्याच्यानंतर टॅन काढायचे. तर काढण्यासाठी काय करायचं माहिती का, साइन आणि कॉस हे दोघंही कुठल्या एका सूत्रामध्ये आहेत ते बघायचं. बघा आता साइन आणि कॉस दोघं पण कुठल्या एका सूत्रात आहेत का, दिसतात का बघा इथं. तर बघा हे इथलं सूत्र आहे, ह्याच्यामध्ये ते दोघं एकत्र दिसतात. मग ते सूत्र अगोदर जशास तसं लिहून घ्यायचं. साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू 1. आता तुम्हाला किंमत या ठिकाणी दिलेली साइनची आणि काढायला सांगितलंय कॉस. जे काढायला सांगितलंय तुम्हाला त्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडं तशाच प्रकारे लिहून ठेवायचं, बरोबर 1. आणि ज्याची किंमत दिली त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचं. म्हणजे साइन वर्गची किंमत दिलेली आहे आपल्याला साइन थिटाची, तर हे साइन वर्ग जे आहे त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवू. इकडं साइन अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर तो होईल वजा साइन वर्ग थिटा. साइनची किंमत मग साइनच्या जागेवर आपण ठेवून देऊ. साइनची किंमत किती आहे बघा, 7/25 वजाचं चिन्ह 7/25. आता बघा साइनचा वर्ग आहे म्हणून त्या दिलेल्या किमतीचा पण आपण वर्ग करून घेऊ. बघा इकडं 1 वजा 7चा वर्ग येतो 49 आणि 25चा वर्ग येतो 625. आता बघा ह्या ठिकाणी ह्या 1च्या खाली छेदात काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. आणि दोन्हीकडचा जर विचार केला तर आपला छेद सारखा आहे का, तर छेद सारखा नाही. आणि मग ज्या वेळेस छेद सारखा नसतो त्यावेळेस तिरकस गुणाकार करायचा. 625 गुणिले 1 625 वजा 49 गुणिले 1 49 आणि छेदातला गुणाकार छेदात 1 गुणिले 625 तुमचे येतात 625. बघा मग 625 मधून 49 गेले, खाली राहिले 576 आणि छेदात राहिले 625. ही जी आपल्याला किंमत भेटलेली ती भेटली कॉस वर्ग थिटाची. पण आपल्याला गणितात विचारलंय की कॉस थिटा. मग कॉस थिटा विचारलेला असल्यामुळे मग इथं आपण लिहून घ्यायचं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊन आता वर्गमूळ काय येतील बघा, कॉस थिटा बरोबर 576 चं वर्गमूळ येईल 24 आणि 625 चं वर्गमूळ येईल 25. म्हणून आपली कॉस ची किंमत आली 24/25 आणि त्याला छानसा असा बॉक्स करून घ्यायचा. यानंतर बघा आता समोरची जी किंमत काढायची आपल्याला ती आहे टॅन थिटाची. मग टॅन थिटाची किंमत काढायची असेल तर बघा साइन कॉस आणि टॅन असे कुठं तिघं पण एखाद्या सूत्रात आहेत का, तर हो बघा इकडं टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा ह्या सूत्रामध्ये तिघं पण आहेत. मग काय करायचे, सूत्र लिहून घ्यायचं. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. बघा साइन थिटाची किंमत आपल्याला गणितामध्येच दिलेली 7/25, ती लिहून घेऊ आपण जशास तशी 7/25 आणि पूर्ण मोठा भागाकार कॉस ची किंमत आलेली आपल्याकडे 24/25. 24/25. आता बघा ह्या मोठ्या भागाकाराच्या वर पण अंश आणि छेद आहे आणि छेदात पण अंश आणि छेद आहे. मग त्यावेळेस काय करायचं माहिती का, अंशातली जी किंमत आहे 7/25 ती लिहून घेतली आपण जशास तशी. आणि ज्यावेळेस छेदातली पूर्ण किंमत आपल्याला गणित सोडवण्यासाठी वर आणायची असती तर खालची भागाकारातील ही पूर्ण किंमत वर जाताना गुणाकारात जाईल आणि उलटी होऊन जाईल. म्हणजे अंशाच्या जागेवर छेद आणि छेदाच्या जागेवर अंश, म्हणजे 25/24. आता बघा या ठिकाणी गुणाकारात हे 25 आणि खालचे 25 कटून गेले, मग वर राहिले बघा 7 आणि छेदात राहिले 24. म्हणजे टॅन थिटाची किंमत आली 7/24 आणि सुंदर असा हा बॉक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं हे पहिलं गणित संपलं.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला बघायला कामाला येईल. चला तर आता आपण 2 नंबरचं गणित पाहून घेऊ. चला 2 नंबरचं गणित काय आहे बघा. जर tan थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कॉस थिटाच्या किमती काढा. आता काय करायचं बघा, दिलेली किंमत कुठली, tan थिटा, tan बरोबर 3/4 आणि जे काढायचे काय काढायचे पहिल्यांदा सेक. ह्या दोघांमध्ये काही संबंध आहे का ते बघायचं किंवा tan आणि सेक कुठल्या एखाद्या सूत्रामध्ये आहेत का बघायचं. तर बघा बरं, tan आणि सेक कुठल्या सूत्रामध्ये आहेत बघा इकडे या ठिकाणी 1 + tan स्क्वेअर थिटा = sec स्क्वेअर थिटा. म्हणजे ह्या सूत्रामध्ये तुम्हाला tan आणि सेक एकाच जागेवर भेटतील. मग ते सूत्र आपण लिहून घेऊ. बघा sec स्क्वेअर थिटा = 1 + tan स्क्वेअर थिटा. बघा 1 ला 1 जशास तसा लिहिला, अधिकचं चिन्ह म्हणून अधिक आणि tan ची जी किंमत आहे किती आहे 3/4 आणि tan चा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी कंसाचा वर्ग. बघा 1 ला 1 अधिक 3 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 9 आहे आणि 4 चा वर्ग 16. परत 1 च्या छेदात काही नाही म्हणजे 1 असतो आणि म्हणून या ठिकाणी तिरकस गुणाकार केला तर 16 × 1 येईल 16 अधिक 9 × 1 9 आणि तुमच्या छेदात राहील फक्त 16 × 1 म्हणजेच 16. बघा आता 16 आणि 9 किती बेरीज आहे त्यांची 25 आणि छेदात राहिले 16. ही आपल्याला किंमत भेटली सेक स्क्वेअर थिटा किंवा सेकचा वर्ग थिटा. बघा पण आपल्याला पाहिजे सेक थिटा आणि ह्या ठिकाणी आपल्याला भेटली सेक वर्ग थिटाची किंमत. म्हणून परत आपण इथे लिहू दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. चला मग काय वर्गमूळ येतात. सेक थिटा बरोबर 5 चा वर्ग आपलं 25 चा वर्गमूळ येईल 5 आणि 16 चा वर्गमूळ येईल 4. म्हणजे सेक थिटाची किंमत आपल्याला भेटली 5/4. तर सुंदर असा बॉक्स करून घ्यायचा. त्यानंतर बघा कॉस ची किंमत काढायची आपल्याला. आता बघा दिलेली जी गोष्ट आहे सेक ची किंमत काढली. सेक आणि कॉस दोघं जण एकत्र असणारं सूत्र आहे का कुठं बघा इकडं. कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा किंवा कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा म्हणजेच सेक ची जी आपल्याला किंमत भेटली त्याच्यावरून आपल्याला कॉस ची किंमत काढता येईल. म्हणून बघा 1 ला 1 जशास तसा आणि सेक ची किंमत किती आली 5/4. बघा इकडं 5/4. बघा आता हे खालचं 5/4 वर जाताना गुणाकारात जाईल आणि उलट होऊन जाईल म्हणजे अंशाच्या जागेवर छेद आणि छेदाच्या जागेवर अंश आणि वर जो 1 आहे त्याच्या पण छेदात काही नसतं म्हणजे 1 असतो. म्हणून इथं खालचं जो खालचा भाग आहे तो पूर्ण इकडे वर गेल्यावर गुणाकारात जाईल आणि उलटा होऊन जाईल. म्हणून आपल्याला कॉस ची किंमत भेटली 4/5. मला पण एक बॉक्स करून टाकायचा सुंदर असा. चला एक स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर आपण ह्याच सराव संच मधलं पुढचं गणित म्हणजे 3 नंबरचं गणित पाहणार आहोत. तर पुढचं गणित काय आहे बघा. जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती काढा. आता बघा परत तुम्हाला सांगितलं तसं कॉट थिटाला असं बॉक्स करून घेऊ जी आपल्याला किंमत दिली आहे ती. आता कॉट थिटा वरून आपल्याला पहिली किंमत काढायची कोसेक थिटाची. बघा मग कॉट थिटा आणि कोसेक थिटा दोघं जण कुठल्या एखाद्या सूत्रामध्ये आहेत का सारखे. तर बघा इकडे इथं लास्ट 3 नंबरचं सूत्र आहे 1 + cot स्क्वेअर थिटा = कोसेक स्क्वेअर थिटा. या सूत्रामध्ये हे दोघं पण आहेत. मग ते सूत्र लिहून घेऊ आपण. कोसेक स्क्वेअर थिटा बरोबर 1 + cot स्क्वेअर थिटा किंवा त्यालाच आपण cot वर्ग थिटा म्हणलं तरी सुद्धा जमतं. बघा मग 1 ला 1 जशास तसा लिहून घेतला. कॉट ची किंमत आपल्याला दिलेली 40/9 आणि कॉटचा वर्ग आहे म्हणून दिलेल्या किमतीचा सुद्धा वर्ग करून घेऊ. बघा आता 1 ला 1 जागेवर 40 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 1600 आणि 9 चा वर्ग 81. परत या ठिकाणी छेद सारखा नाही त्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग 81 × 1 आपल्याकडे येतील 81 अधिक 1600 × 1 1600 आणि भागाकारातला गुणाकार भागाकारात किंवा छेदातला गुणाकार छेदात
81 गुणिले 1 81. मग वर झाले आपल्याकडं 1600 अधिक 81 1681 भागिले 81 ही भेटलेली आहे आपल्याला कोसेक वर्ग थिटाची किंमत. पण आपल्याला पाहिजे काय कोसेक थिटा भेटली आपल्याला कोसेक वर्ग थिटा. त्यामुळे मग आपण इथं परत लिहून घ्यायचं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन किंवा वर्गमूळ घेऊन. बघा मग काय वर्गमूळ येईल कोसेक थिटा बरोबर 1681 चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 41 आणि 9 आपलं सॉरी 81 चा वर्गमूळ आहे 9. परत ह्याला छान असा बॉक्स करून घ्यायचा. ही भेटली आपल्याला कोसेक थिटाची किंमत. यानंतर बघा कोसेक थिटाची किंमत भेटली व त्यानंतर आपल्याला साइन थिटाची किंमत काढायची. परत बघायचं कोसेक आणि साइन ह्या दोघांमध्ये संबंध आहे का काही सूत्र आहे का. तर बघा इकडं पहिलंच सूत्र आहे साइन थिटा बरोबर 1 भागिले कोसेक थिटा. म्हणजे साइन ची किंमत आपण कोसेक वरून काढू शकतो. मग लिहून घ्यायचं सूत्र साइन थिटा बरोबर 1 भागिले कोसेक थिटा. कोसेक ची किंमत आपल्याला भेटलेली 41 भागिले 9 म्हणजे साइन थिटा बरोबर आपल्याला भेटलं 9 भागिले 41. परत त्याला सुंदर असा बॉक्स करा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. चला पुढचं गणित आहे आपलं 4 नंबरचं. तर 4 नंबरच्या गणितामध्ये काय दिले बघा 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. आता बघा आणि तुम्हाला काढायला सांगितलंय की सेक थिटा कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती काढा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं बघा इथं आता जे काही आपल्याला दिलेलं आहे गणितामध्ये ते लिहून घेऊ. बघा इकडं 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. सगळ्यात अगोदर काय करायचं तर या ठिकाणचा 0 घालून टाकू. आता 0 कसा जाईल जर हे वजा 12 कोसेक थिटा आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलं तर आपला 0 ऑटोमॅटिक निघून जाईल. बघा मग इकडं 5 सेक थिटा बरोबर 12 कोसेक थिटा म्हणजे वजा 12 कोसेक थिटा होतं त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवले. आता बघा 5 आणि सेक ह्या दोघांच्या मध्ये काय नसतं म्हणजे गुणाकार असतो. मग बघा 5 ला 5 लिहून घेतलं आणि सेक थिटाचं सूत्र काय आहे बघा इकडे परत सेक थिटा बरोबर 1 भागिले कॉस थिटा. मग सेकच्या जागेवर आपण लिहू 1 भागिले कॉस थिटा आणि समोर 12 कोसेक थिटा म्हणजेच कोसेक थिटाच्या जागेवर काय येईल बघा कोसेक थिटा बरोबर 1 भागिले साइन थिटा 1 भागिले साइन थिटा. आता बघा 5 गुणिले 1 झाले 5 आणि छेदात काय कॉस थिटा बरोबर 12 गुणिले 1 12 आणि छेदात साइन थिटा. आता बघा आपल्याला किंमत तर काढायची कशी काढायची मग बघा इकडे हे जे 5 आहेत हे 5 वर गुणाकारात आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर कशात जातील ते भागाकारात जातील म्हणजे 12 च्या खाली 5 येतील आणि इकडचा साइन थिटा जो आहे तो परत बरोबर चिन्हाच्या अलीकडे आला तर तो भागाकारातून गुणाकारात जाईल म्हणजे तो वर येईल साइन थिटा आणि छेदात कॉस थिटा. आता बघा साइन थिटा भागिले कॉस थिटा कशाचं सूत्र आहे बघा इकडे साइन थिटा भागिले कॉस थिटा कशाचं आहे टॅन थिटाचं. म्हणून साइन थिटा भागिले कॉस थिटाच्या ऐवजी आपण टॅन थिटा लिहू शकतो. म्हणजे टॅन थिटा बरोबर 12/5 अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात पहिली किंमत भेटली आणि ती भेटली टॅन थिटाची. आता टॅन थिटा वरून आपण कुठली किंमत काढू शकतो बघा टॅन आणि सेक कुठल्या सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा किंवा टॅन स्क्वेअर थिटा. बघा 1 अधिक टॅन ची किंमत किती आली 12/5 आणि टॅनचा वर्ग म्हणून ह्याला ब्रॅकेट करून त्याचा वर्ग करायचा. बघा 1 अधिक 12 चा वर्ग किती 144 आणि 5 चा वर्ग 25. परत ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार 25 1 25 अधिक 144 छेदात 25 गुणिले 1 25 म्हणजेच बघा आता 25 अधिक 144 आपली बेरीज होती 169 आणि छेदात
25 म्हणजे सेक वर्ग थिटाची किंमत आपल्याला भेटलेली 169 भागिले 25. मग आता काय करायचं, लिहून घ्यायचं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. म्हणजेच आपल्याला सेक थिटाची किंमत भेटली 169 चा वर्ग किती आहे, आपलं वर्गमूळ बघा इकडं, सेक थिटा बरोबर 13 भागिले 25. त्यानंतर सेक वरून आपण कॉस ची किंमत काढू शकतो. बघा इकडं सेकचं सूत्र आहे कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटा. कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटा. सेकची जी किंमत आहे 13/5 ती आपण इथं जशास तसे ठेवून दिली. म्हणून कॉस थिटा बरोबर आपल्याकडे आले 5/13. त्यानंतर कॉस वरून आपण साइन ची किंमत काढू शकतो. बघा कॉस आणि साइन दोघं एकत्र असणारं कुठलं सूत्र आहे, तर ह्या ठिकाणी दिले ते साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ज्याची किंमत काढायची, साइनची किंमत काढायची, साइनला बरोबर चिन्हाच्या अलीकडेच ठेवून द्यायचं बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. कॉस ची किंमत किती आहे बघा 5 भागिले 13 आणि वर्ग आहे म्हणून ब्रॅकेटचा वर्ग. 5 चा वर्ग 25 आणि 13 चा 169. परत 1 च्या छेदात काय नाही म्हणजे 1. परत ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल 169 वजा 25 भागिले 169. म्हणजेच साइन वर्ग थिटा बरोबर आपल्याला भेटलं 169 मधून 25 गेले, खाली राहिले 144 आणि छेदामध्ये 169. साइन वर्गाची किंमत भेटली, पण आपल्याला पाहिजे फक्त साइन ची किंमत. मग इथं परत लिहायचं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. बघा साइन थिटा बरोबर 144 चं वर्गमूळ येतं 12 आणि 169 चं 13. म्हणजे साइन थिटाची किंमत आपल्याला भेटली 12/13. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पुढील जे गणित आहे ते 5 नंबरचं गणित आहे. ते बघा काय आहे ते. टॅन थिटाची आपल्याला किंमत दिली, टॅन थिटा बरोबर 1. तर साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा या पूर्ण दिलेल्या गणिताची तुम्हाला किंमत काढायची. तर ती कशी काढायची बघा. सगळ्यात अगोदर आपण काय करू, टॅन वरून साइन, कॉस, सेक आणि कोसेकच्या किमती काढून घेऊ. चला टॅन आणि सेक एकत्र असणारं सूत्र आपल्याला माहिती आहे. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. बघा 1 ला 1 टॅन ची किंमत आपल्याकडे 1 आहे आणि 1 चा वर्ग सुद्धा किती येत असतो, 1च येत असतो. म्हणून 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणजे सेक वर्ग थिटाची किंमत आपल्याला भेटली 2. पण आपल्याला पाहिजे फक्त सेक थिटाची किंमत. म्हणून आपण इथे लिहू शकतो वर्गमूळ घेऊन. म्हणजेच सेक थिटा बरोबर येईल वर्गमुळात 2, कारण 2 चं वर्गमूळ निघत नाही. त्यानंतर बघा सेक वरून आपण कॉस ची किंमत काढू शकतो. म्हणून लिहायचं कॉस थिटा बरोबर, कॉसचं सूत्र काय बघा, कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटा. कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटा. 1 ला 1 जशास तसा. सेक थिटाची किंमत किती बघा वर्गमुळात 2. म्हणजेच आपली कॉस थिटाची किंमत आली 1 भागिले वर्गमुळात 2. आता यानंतर कॉस वरून आपण साइन थिटाची किंमत काढू शकतो. मग सूत्र लिहून घ्यायचं साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा. कॉस ची किंमत किती बघा 1 वर्गमुळात 2 आणि कंसाचा वर्ग. 1 वजा 1 चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2. म्हणून आपल्याला या ठिकाणी भेटल साइन वर्ग थिटा बरोबर
तिरकस गुणाकार केला 2 वजा 1 आणि छेदात येईल 2, म्हणजेच 2 मधून 1 गेले, खाली राहिले 1 आणि छेदात 2. आपल्याला भेटली साइन वर्ग थिटाची किंमत 1/2. परंतु आपल्याला गणितात फक्त साइन थिटा विचारलंय म्हणून परत इथे लिहायचं वर्गमूळ घेऊन म्हणजे साइन थिटा बरोबर 1 चं वर्गमूळ 1 आणि 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2. म्हणजे साइन ची किंमत आपल्याला भेटलेली बघा 1/2. आता यानंतर आपल्या किमती कुठल्या कुठल्या निघल्या बघा. सेक थिटाची निघली, साइन थिटाची निघली, त्यानंतर कॉस थिटाची निघली. आता राहिली फक्त कोसेक थिटा. आणि मग कोसेक थिटाचं सूत्र काय आहे बघा. कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. मग आपण लिहून घ्या या ठिकाणी कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. बघा साइन थिटाची किंमत किती 1/2. म्हणजेच आपल्याला कोसेक थिटा भेटलं बघा वर्गमुळात 2. परत त्याला बॉक्स करून घ्या. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला विचारलेलं आहे की साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा प्लस कोसेक थिटा याची किंमत काढा म्हणलंय. मग ते लिहून घ्या साइन थिटा अधिक कॉस थिटा आणि छेदात सेक थिटा अधिक कोसेक थिटा. बघा साइन थिटाची किंमत काय भेटली आपल्याला. साइन थिटाची किंमत भेटली बघा 1/2 आणि कॉस थिटाची किंमत भेटली आपल्याला 1/2. आता हा पूर्ण मोठा भागाकार आणि त्याच्या खाली बघा सेक थिटाची किंमत काय आहे 2/2 अधिक कोसेक थिटाची पण किंमत आपल्याला भेटली 2/2. आता बघा अंशातल्या क्रिया अगोदर अंशात करून घेऊ आपण. अंशामध्ये काय काय बघा 1/2 अधिक 1/2. आता बघा दोघांचा छेद सारखा आहे म्हणून आपण छेद एकदाच लिहिला 2/2. आणि अंशातली क्रिया अंशात काय आहे 1 अधिक 1 म्हणजे हे झाले 2. छेदात येईल बघा 2 अधिक 2. दोघांचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 असतो. म्हणजेच किती होईल बघा ह्या 2 च्या अगोदर 1 आणि ह्या 2 च्या अगोदर 1 म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला बेरीज भेटेल 2/2. आता परत ह्याच्या छेदात काय नसतं म्हणजे काय असतो 1 असतो. परत अंशातली जी काय संख्या आहे 2/2 आपण ती लिहून घेतली. आपले सॉरी 2 छेदात 2 आणि खाली जे छेदात आहे ते वर जाताना गुणाकारात जाईल आणि उलट होऊन जाईल म्हणजे 1 वर जाईल आणि छेदात येईल 2/2. आता बघा गुणाकारामध्ये वरचं 2 आणि इथलं 2 कटून गेलं म्हणजे अंशात राहिला 1 आणि छेदात राहिला बघा 2/2 गुणिले 2/2. 1 ला 1 जशाच तसा आणि 2/2 गुणिले 2/2 यांचा गुणाकार असतो फक्त 2. म्हणजे जी आपल्याला पूर्ण दिले बघा इकडे साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा याची किंमत आपल्याला भेटली 1/2. चला लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे बघा सिद्ध कराचा. तर सिद्ध करामध्ये 1 नंबरचं गणित तुम्हाला दिलेलं आहे साइन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. तर आता ह्याच्यामध्ये करायचंय काय तुम्हाला बघा. तुम्हाला असं गणितामध्ये मध्ये बरोबरचं चिन्ह दिलंय तर त्या बरोबर चिन्हाच्या हिकडच्या साईडला जी बाजू असणार त्याला म्हणायचं आपण डावी बाजू आणि हिकडच्या साईडला जी बाजू असणार त्याला म्हणायचं उजवी बाजू. मग तुम्हाला नेमकं करायचंय काय तर बघा इकडे डावी बाजू परत एकदा लिहून घ्यायची. मग डावी बाजू काय तुमची बरोबर चिन्हाच्या अलीकडे जी असेल ती झाली तुमची डावी बाजू आणि डाव्या बाजूला सोडवून तुम्हाला उजवी बाजू आणायची आणि ज्या वेळेस तुम्ही उजवी बाजू आणणार त्यावेळेस तुमचं ते गणित सिद्ध झालेलं असणार. मग सगळ्यात अगोदर डावी बाजू लिहून घ्यायची साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा
अधिक कॉस थिटा. आता बघा या ठिकाणी ह्या कॉस थिटाच्या छेदात काही नाही म्हणजे 1 असणार. आता बघा दोघांचा छेद सारखा आहे का तुम्हाला दिसतोय का? तर दोघांचा छेद सारखा नाही, म्हणून मग आपण या ठिकाणी करणार तिरकस गुणाकार. इकडे लिहून घ्यायचं तुम्ही असं डावी बाजू बरोबर. बघा साइन वर्ग थिटा गुणिले 1 म्हणजेच काय असणार? साइन वर्ग थिटा. बघा अधिकला अधिक कॉस थिटा गुणिले कॉस थिटा काय होईल? कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा आणि छेदातला गुणाकार छेदात कॉस थिटा गुणिले 1 म्हणजेच कॉस थिटा. बघा आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजेच काय असतंय? 1 असतंय. इथं सूत्रामध्ये बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग ह्याच्या जागेवर आपण इथं 1 लिहू शकतो आणि छेदात काय राहिलं? कॉस थिटा. मग इथं 1 कसं आलं तर इथं तुम्ही असं मेन्शन करायचं त्याला साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता बघा 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय आहे सूत्रामध्ये? 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय आहे? सेक थिटा. आणि बघा तुम्हाला हेच सिद्ध करायचं होतं, सेक थिटा आणायचं होतं. मग या ठिकाणी लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. उजवी बाजू आणि जे दिलेलं गणित आहे ते पूर्ण डबल लिहून घ्यायचं खाली. साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर आहे सेक थिटा. आणि वाटलं तर खाली तुम्ही हे सिद्ध झाले असं पण लिहू शकता. चला आता स्क्रीनशॉट मारून घ्या. सिद्ध करा मधलं 2 नंबरचं गणित आहे बघा. आता कॉस वर्ग थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता सगळ्यात अगोदर काय करायचं? डावी बाजू लिहून घ्यायची. डावी बाजू बरोबर कॉस वर्ग थिटा आणि कंसामध्ये 1 अधिक टॅन वर्ग थिटा. आणि याला आपल्याला सोडून काय करायचंय? उजवी बाजू आणायची म्हणजेच 1 आणायचंय. तर बघा कॉस वर्गला कॉस वर्ग थिटा लिहून घेऊ. त्यानंतर इथं काय नाही म्हणजे काय असणार आपला? गुणाकार. आणि 1 प्लस टॅन वर्ग थिटा म्हणजे काय आहे बघा इथं? 1 प्लस टॅन वर्ग थिटा म्हणजेच आहे सेक वर्ग थिटा. काय आहे? सेक वर्ग थिटा. आता बघा कॉस वर्ग परत जशाच तसे लिहून घेऊ. आणि सेकचं सूत्र काय होतं बघा? सेक थिटा बरोबर 1 भागिले कॉस थिटा, परंतु इथं वर्ग आहे म्हणून 1 छेद कॉस वर्ग थिटा. आता बघा गुणाकारामध्ये कॉस वर्ग थिटा आणि हे छेदातलं कॉस वर्ग थिटा कटलं म्हणजे इथं खाली राहिलं आपल्याकडं फक्त 1. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग तुम्ही लिहून घ्यायचं तर परत डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि जे गणित आहे पूर्ण ते परत लिहून घ्यायचं. कॉस वर्ग थिटा कंसात 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. चला आता स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढचं गणित आहे 3 नंबरचं गणित. गणित काय आहे बघा? वर्गमुळात 1 वजा साइन थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा बरोबर सेक थिटा वजा टॅन थिटा. तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करून घेणार? डावी बाजू लिहून घेणार. डावी बाजू बरोबर वर्गमुळात 1 वजा साइन थिटा छेदात 1 अधिक साइन थिटा. ज्या वेळेस कधी गणितामध्ये तुम्हाला 1 अधिक साइन थिटा अंशात किंवा 1 वजा साइन थिटा छेदात किंवा 1 वजा कॉस थिटा 1 अधिक कॉस थिटा अशा प्रकारचे गणित येतील त्यावेळेस काय करायचं बघा? डावी बाजू लिहून घेतली. वर्गमुळाचं चिन्ह सुद्धा तुमचं जशास तसं राहणार. बघा 1 वजा साइन थिटा जे आहे ते लिहून घेतलं. बघा छेदामध्ये काय आहे तुमच्याकडे या ठिकाणी? 1 अधिक साइन थिटा. तर जे काही छेदात आहे त्याचं चिन्ह बदलून घ्यायचं. बघा इकडं काय चिन्ह बदलून घ्यायचं? 1 अधिक साइन थिटा लिहिलं आपण जशास तसं आणि त्याचं चिन्ह बदलून घ्यायचं. बघा 1 अधिक साइन थिटाचं चिन्ह बदलल्यावर काय होईल? 1 वजा साइन थिटा. तरी अंशाला आणि छेदाला दोघांना पण गुणायचं. 1 वजा साइन थिटा छेद 1 वजा साइन थिटा. आता बघा 1 वजा साइन थिटा 1 वजा साइन थिटा काय होईल? 1 वजा
साइन थिटा किंवा साइन वर्ग थिटा, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा छेदात काय आहे, 1 अधिक साइन थिटा आणि 1 वजा साइन थिटा, म्हणजेच हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे ना, बघा इकडं a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a प्लस b a मायनस b, अशा फॉर्म मध्ये दिसायले का? मग बघा याचा विस्तार काय होईल, a चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा साइनचा वर्ग. आता परत बघा वर्गमुळात 1 वजा साइन थिटाचा वर्ग जशास तसा आणि छेदात 1 वजा साइन वर्ग थिटा, म्हणजेच काय होत असतं तर हे जे 1 नंबरचं सूत्र आहे ते बघा, जर आपल्याला कॉस ची किंमत पाहिजे असेल तर आपण असं तयार करू शकतो सूत्र ह्याच्यावरून, कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा, म्हणजेच 1 वजा साइन वर्ग थिटाच्या ऐवजी आपण इथे लिहू शकतो कॉस वर्ग थिटा. आता बघा हे वर्गमुळाचं चिन्ह आणि हे दोन वर्ग कटून गेले, म्हणजे खाली काय राहिलं फक्त 1 वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता जो तुमचा छेद आहे कॉस थिटा तो काय करायचं, दोघांनाही देऊन टाकायचा जे अंशात आहेत त्यांना, म्हणजेच काय येईल बघा 1 छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. आता बघा 1 छेद कॉस थिटा म्हणजे काय आहे तुमच्याकडं, 1 छेद कॉस थिटा म्हणजे आहे सेक थिटा वजाचं चिन्ह वजा आणि साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा, आणि तुम्हाला हेच साध्य करायचं होतं, म्हणजेच तुम्ही परत इथे लिहिणार डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. चला ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर पुढील गणित आहे 4 नंबरचं, सेक थिटा वजा कॉस थिटा एका कंसामध्ये आणि कॉट थिटा अधिक टॅन थिटा दुसऱ्या कंसामध्ये. तर बघा चला डावी बाजू लिहून घेऊ, डावी बाजू बरोबर सेक थिटा वजा कॉस थिटा एका कंसात आणि दुसऱ्या कंसात कॉट थिटा अधिक टॅन थिटा, कॉट थिटा अधिक टॅन थिटा. तर चला बघा आता सेक थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, 1 छेद कॉस थिटा, 1 छेद कॉस थिटा वजाचं चिन्ह वजा जशास तसं कॉस थिटा. जे सगळे काही दिलेले गुणोत्तर आहेत त्या सगळ्या गुणोत्तरांना आपण साइन कॉसच्या फॉर्म मध्ये आणायचं, सगळ्यात अगोदर तेवढंच काम करायचं. आता बघा कॉट थिटाचं काय आहे सूत्र, कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साइन थिटा अधिक टॅन थिटाचं सूत्र काय, साइन थिटा भागिले कॉस थिटा, साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता बघा इकडं सुरुवातीचा जो पहिला जो कंस आहे त्याच्यामध्ये ह्या कॉस थिटाच्या छेदात काही नाही म्हणजे 1 असणार, परत इथं छेद सारखा नाही म्हणजे तिरकस गुणाकार करावा लागणार. बघा 1 गुणिले 1 वजाचं चिन्ह वजा कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा आणि छेदात काय राहील तुमचं कॉस थिटा. बघा दुसऱ्या कंसात काय येईल परत, बघा इथं छेद सारखा नाही म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करावा लागेल, कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, तर हे होऊन जाईल कॉस वर्ग थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा, साइन वर्ग थिटा आणि छेदात येईल साइन थिटा गुणिले कॉस थिटा, छेदातला गुणाकार छेदात. आता बघा परत इथं 1 वजा कॉस वर्ग थिटा आहे, काय लिहू शकतो त्याच्याऐवजी आपण 1 वजा साइन वर्ग थिटा इथं, तर ज्यावेळेस साइन ची किंमत असते साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, म्हणजे 1 वजा कॉस वर्ग थिटाच्या ऐवजी आपण लिहू शकतो साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा आणि समोर असणार आता दोन कंस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गुणाकार असतो. बघा इकडे कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 असतो म्हणून, आणि छेदात काय आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा
हे साइन थिटा आणि गुणाकारात ह्या दोन मधला एक साइन थिटा कटून जाईल, म्हणजे इकडे वर अंशात राहील साइन थिटा आणि छेदात राहिलं कॉस थिटा, मध्ये गुणाकाराचे चिन्ह म्हणून गुणाकारात, आणि इकडे वर राहिलं एक आणि छेदात राहिलं फक्त कॉस थिटा. आता बघा साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच काय टॅन थिटा आणि एक छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. तर आपल्याला बघा हेच साध्य करायचं होतं, टॅन थिटा इंटू सेक थिटा. मग या ठिकाणी लिहून घेऊ शकतो आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू, उजवी बाजू. चला स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढचं गणित आहे आपलं 5 नंबरचं गणित, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे आपल्याला दिले कॉट आणि टॅन आणि आपल्याला त्याच्यावरून सिद्ध करत आणायचे कोसेक आणि सेक. सगळ्यात अगोदर आपण डावी बाजू लिहून घेऊ. डावी बाजू बरोबर कॉट थिटा अधिक टॅन थिटा. कॉट थिटाचं सूत्र काय आपलं कॉस थिटा भागिले साइन थिटा अधिक टॅन थिटाचं सूत्र काय साइन थिटा भागिले कॉस थिटा भागिले कॉस थिटा. आता बघा या ठिकाणी छेद सारखा आहे का नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार परत तिरकस गुणाकार करावा लागणार. कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा अधिक साइन थिटा गुणिले साइन थिटा साइन वर्ग थिटा आणि छेदात येईल आपल्याला साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता परत या ठिकाणी बघा कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 आणि छेदात साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा साइन थिटा इंटू कॉस थिटा गुणाकारात आहे खाली आणि वर 1 आहे, तर ह्या दोघांना आपण सेपरेट करून लिहू. 1 छेद साइन थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. तर बघा 1 छेद साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा इंटू 1 छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. बघा इकडं, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग इथं या ठिकाणी लिहून घेऊ आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि पूर्ण गणित तुम्ही खाली लिहून घ्यायचं. चला आता स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढचं गणित आहे 6 नंबरचं गणित. बघा इकडं 1 भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर तुम्हाला सिद्ध करायचं आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा. सगळ्यात अगोदर डावी बाजू लिहून घ्यायची. डावी बाजू बरोबर 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा. तर बघा 1 ला 1 सेकचं सूत्र काय तुम्हाला माहिती आहे, सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा, 1 छेद कॉस थिटा वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा, आणि टॅन थिटाचं सूत्र आहे बघा साइन थिटा भागिले कॉस थिटा, साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता बघा या ठिकाणी दोघांचा छेद सारखा आहे, वरचा एक जशाचा तसा ठेवून घेतला आपण. छेद सारखा आहे म्हणून छेद एकदाच लिहू कॉस थिटा, आणि अंशात काय आहे बघा अंशातली क्रिया अंशात 1 वजा साइन थिटा. आता बघा 1 वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा हे पूर्ण खाली मोठ्या भागाकारात आहे. ह्याला जर बाहेर काढायचं म्हणलं तर हे वर जाताना काय होऊन जाईल उलट होऊन जाईल, म्हणजे वर येईल कॉस थिटा आणि छेदात येईल 1 वजा साइन थिटा. मग आपण एक गणित अशाच प्रकारचं आलं होतं 1 वजा साइन थिटा वगैरे असं. त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं की चिन्ह चेंज करायचं किंवा साइन चेंज करायचं आणि त्यानेच अंशाला आणि छेदाला गुणायचं. मग बघा आता इथं 1 वजा साइन थिटाचं चिन्ह चेंज करू आपण 1 अधिक साइन थिटा आणि अंशाला आणि छेदाला त्यानेच गुणू. बघा काय होईल परत इथं कॉस थिटाला कॉस थिटा गुणाकारामध्ये 1 अधिक साइन थिटा आणि छेदामध्ये काय येईल बघा 1 वजा साइन थिटा 1 अधिक साइन थिटा. म्हणजे हे परत कशासारखं येईल a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b या विस्तार सूत्रासारखं यायला लागलं. म्हणून इथे लिहू शकतो आपण 1 चा वर्ग वजा साइन वर्ग थिटा.
आता बघा इथं एकचा वर्ग लिहिला तरी एकच असतो, त्यामुळे वर्ग लिहिला किंवा नाही लिहिला तरी काही अडचण येत नाही. बघा इकडे मग कॉस थिटा 1 अधिक साइन थिटा कंसामध्ये जशास तसं गुणाकारात, आणि छेदात बघा 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजे आपल्याला भेटतो कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा. आता वरचा कॉस थिटा आणि ह्या खालच्या दोन मधला एक कॉस थिटा कटला म्हणजे इथं राहिलं काय काय खाली बघा, वर राहिलं 1 अधिक साइन थिटा आणि छेदात राहिलं कॉस थिटा. आता जो छेदातला कॉस थिटा आहे तो काय करायचा, अंशातल्या दोघांना पण देऊन टाकायचा. बघा इकडे एकला पण देऊ आपण 1 छेद कॉस थिटा, अधिकचं चिन्ह म्हणून अधिक, आणि साइन थिटाला पण देऊन टाकू साइन थिटा छेद कॉस थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा अधिक साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, आणि हे आपल्याला सिद्ध करायचं होतं सेक थिटा अधिक टॅन थिटा. म्हणून या ठिकाणी लिहू शकता तुम्ही डावी बाजू बरोबर उजवी बाजू, आणि मग पूर्ण गणित पण ह्याच्या खाली लिहून घ्यायचं या ठिकाणी असं. चला आता स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढील गणित आहे 7 नंबरचं गणित. बघा इकडे साइनचा चौथा घात वजा कॉसचा चौथा घात बरोबर 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. तर सगळ्यात अगोदर आपण डावी बाजू लिहून घेऊ. डावी बाजू बरोबर साइनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा. आता इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. साइनचा चौथा घात त्यालाच आपण असं लिहू शकतो का, साइनचा वर्ग थिटा आणि कंसाचा वर्ग. तर लिहू शकतो. बघा दुसरा घात आणि त्याचा घाताचा घात हे दोन्ही 4 व्हायला लागलं म्हणजे हे बरोबर आहे, वजा कॉसचा वर्ग थिटा आणि त्याचा वर्ग. असं कशासाठी लिहिलं तर बघा हे कुठल्या फॉर्म मध्ये भेटायला लागलं आपल्याला, a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b या विस्तार सूत्रानुसार. पण सोडवण्यासाठी आपण अशा प्रकारे लिहून घेतलंय. बघा मग ह्याला 2 कंसात लिहून घ्या, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा एका कंसात, आणि एका कंसामध्ये साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आता बघा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे काय असतं 1, आणि त्याला गुणाकारात काय येईल साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आता कशालाही 1 ने जर गुणलं तर तीच गोष्ट राहते, म्हणून इथं आपल्याला काय भेटेल साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आता बघा या साइन वर्ग थिटाला आपण काय लिहू शकतो, बघा इकडं 1 मायनस कॉस वर्ग थिटा. साइन वर्ग थिटाला आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस वर्ग थिटा, आणि हे वजा कॉस वर्ग थिटा जशाच्या तसं. आता बघा 1 ला 1 जशाचा तसा. आता इथं पण कॉस वर्ग थिटा आहे, इथं पण कॉस वर्ग थिटा आहे. हाचा सहगुणक काही नसतो म्हणजे इथं 1 असतो आणि इथं पण 1 असतो, आणि दोन्हीकडे वजा वजा आहे म्हणजे वजा वजा बेरीज होते आणि वजा वजा अधिक असते म्हणून, आणि चिन्ह जशाच तसं राहणार, वजाचं चिन्ह वजा आणि दोन्हीकडचा सहगुणक 1 1 मिळून झाले 2 कॉस वर्ग थिटा. अशा प्रकारे हे सुद्धा सिद्ध झालं. हेच आपल्याला साध्य करायचं होतं, म्हणून इथं लिहू शकता डावी बाजू बरोबर उजवी बाजू. उजवी बाजू. चला आता स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढचं 8 नंबरचं गणित बघा. सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा भागिले 1 वजा साइन थिटा. तर अशा प्रकारचं छेदात आलेलं 1 वजा साइन थिटा वगैरे गणित तुम्ही अगोदर सोडवले आहेत. म्हणून आता या ठिकाणी काय करायचं बघा, उजवी बाजू अगोदर आपण लिहून घेऊ आणि डावी बाजू आणू. म्हणून उजवी बाजू बरोबर कॉस थिटा भागिले 1 वजा साइन थिटा. आणि तुम्हाला सांगितलंय मी की ज्या वेळेस असं छेदात 1 वजा साइन थिटा वगैरे येईल त्यावेळेस काय करायचं, फक्त चिन्ह बदलायचं आणि अंशाला आणि छेदाला त्याच गोष्टीने गुणायचं आणि भागायचं. बघा इकडं आता 1 वजा साइन थिटा आहे तर आपण चिन्ह बदलू. चिन्ह बदलून काय होईल 1 अधिक साइन थिटा, आणि छेदात पण त्यानेच गुणायचं 1 अधिक साइन थिटा. बघा अंशातला गुणाकार अंशात कॉस थिटा आणि कंसात 1 अधिक साइन थिटा, आणि छेदात काय येईल 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा म्हणजे 1 चा वर्ग
तर त्याला आपण 1 चा वर्ग 1च लिहिला तरी चालतो आणि इकडे येईल साइन वर्ग थिटा. बघा आता कॉस थिटा कंसात 1 अधिक साइन थिटा गुणाकारातले जशाच तसे आणि 1 मायनस साइन वर्ग थिटा म्हणजेच काय असतात कॉस वर्ग थिटा. आता वरचा कॉस थिटा आणि ह्या दोन कॉस थिटा मधले एक कटला म्हणजे इथं खाली राहिलं 1 अधिक साइन थिटा आणि छेदात कॉस थिटा. आता छेदातला कॉस दोघांनाही देऊन टाकायचा म्हणजे 1 छेद कॉस थिटा अधिक साइन थिटा भागिले कॉस थिटा. बघा 1 छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग इथं लिहायचं उजवी बाजू बरोबर डावी बाजू. कोणतीही बाजू घेऊन तुम्ही गणित सोडवू शकता. चला स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढील गणित आहे 9 नंबरचं. आता या गणितात काय दिले बघा, जर टॅन थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा बरोबर 2 तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग बरोबर 2. साधं सरळ एक गोष्ट आपल्या लक्षात यायला आहे की इकडे टॅनचा वर्ग दाखवावा लागतोय. म्हणून काय करायचं, जे दिलेलं गणित आहे ते सगळ्यात अगोदर लिहून घ्यायचं. टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2. दिलेलं गणित आपण जशाचं तसं लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं बघा, वर्ग दाखवायचा आहे म्हणून इथे लिहून घेऊ आपण. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. वर्ग करू. बघा इकडे दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणल्यावर इकडे काय आहे टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा याचा वर्ग आणि दुसरी बाजू कुठली बघा 2 त्याचा वर्ग. आता ह्याचा जो वर्ग होईल तो कसा होईल a प्लस बी त्याचा स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार त्याचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बघा मग पहिल्या पदाचा वर्ग होईल टॅन वर्ग थिटा अधिक पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार म्हणजेच टॅन थिटा गुणिले 1 छेद टॅन थिटा आणि त्याची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर काय येईल इकडे 2 चा वर्ग 4. आता बघा गुणाकारातले टॅन थिटा इथले कटून गेले म्हणजे इथे राहिलं काय टॅन वर्ग थिटा अधिक 2 अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4. बघा आता वर्ग तर इकडे आलाय आपल्याला आणायचा पद्धत आहे, फक्त थोडा गोळ व्हायला. इथं 2 आहे आणि इथं 4 आहे. आता बघा हे अधिक 2 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवून देऊ म्हणजे टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2 म्हणजेच टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 मधून 2 गेले म्हणजे खाली राहिले 2. अशा प्रकारे सिद्ध झाले. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सराव संच 6.1 मध्ये 9 गणित झालेले आहेत. राहिलेले जे काही 2-3 गणित असतील ते आपण पुढच्या भागामध्ये 100% घेऊ. चला धन्यवाद.